गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपण आहे आता नागालँडमध्ये, नागालँडमधील जुको व्हॅलीमध्ये, आणि हा नागालँडमधला आपला चौथा मुक्काम होता. तर चौथा मुक्कामाची सोय कशी झाली होती, इथे ऑफिस होतं जुको व्हॅलीचं, आणि तिथंच आपण ह्या ऑफिसच्या ह्याच्यामध्ये इथं टेंट लावला होता. तर आता उठलोय सकाळ सकाळ, फ्रेश वगैरे होऊन आपल्याला जुको व्हॅलीला जायचे. हे सगळे भाऊ गाईड आहेत, ओके, आणि त्यांच्या मग आपल्याला इथनं गाडी घेऊन जायची, 9 किलोमीटरचा ट्रॅक घेऊन जायचे. तर चला पहिलं फ्रेश होतो मग जाऊया मित्रांनो. तर आपण नाही आता इथनं निघतोय, टेंट वगैरे आवडून. तर भाऊ आहे, गाईड आहे आप. Yes, sir. Yes, I'm a guide. ओके, Ora mi vice mi go taho. Anagamietsela te prime prilel ho. मित्रांनो तर फायनली निघतोय इथनं. टेंट मधला पसारा हे कळतोय, कालच आंघोळ केली ती, मग आंघोळीचा काही विषय नाही. थंडीला इथं बाहेर गाय लागतंय. अशा प्रकारे आहे हे जुको व्हॅली. इथनं दिसते अशी असं जुको व्हॅली. बघूया कसं आहे, 9 किलोमीटर चालत जायचं म्हणल्यावर बघूया कसं होतंय, जाऊया मित्रांनो. तर आपण आहे आता जुको व्हॅली नागालँडमध्ये, आणि आपण काल इथं टेंट लावला होता. आता निघणारच होतो, सगळ्या बॅग बिग आल्या होत्या गाडीला, आणि इथं हे सर आले, हे आपल्या पुण्यातले. त्यांनी गाडी पाहिली म्हणजे तुम्हीच का महाराष्ट्रातनं आलेले. तर सर काय म्हणताल तुम्ही? खूप आनंद झाला मराठी माणसाला भेटून जुको व्हॅलीमध्ये, आणि स्वप्नीलचा जो प्लॅन आहे खूपच आनंद झाला याचा एवढा मोठा प्लॅन ऐकून. बेस्ट ऑफ लक ब्रो. तर मित्रांनो, मराठी माणूस इतक्या लांब येऊन भेटल्यानंतर ना खूप भारी वाटतं. तर सरांना भेटून खरंच खूप भारी वाटलं. मित्रांनो, तुम्ही बाहेर फिरला तर तुम्हाला असे अनुभव येतील का हो? बिलकुल. लांब गेल्यानंतर आपल्या इकडची माणसं खूप भारी वाटतात भेटल्यानंतर. चला मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो करा. मित्रांनो, तर जुको व्हॅलीकडे जाण्यासाठी तुम्हाला फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून एक परमिशन घ्यावी लागते. हे पाहू शकता, हे तिथं जाण्यासाठी 130 रुपये तिकीट आहे, आणि तुम्हाला गाईड नेणं कंपल्सरी आहे, कारण ते सगळं जंगलातला भाग आहे, त्यामुळे गाईड घेऊन जाणं कंपल्सरी. तुम्ही आत्ता जी पोरं पाहिली गोळा झालेली ती सगळी गाईड होती. तर हळूहळू एक ग्रुप आला की ते गाईड चाललेत. आपण 130 रुपयाचं तिकीट काढले, पण मी इथंच मुक्कामाला होतो आणि मला हे सगळे ओळखतात, त्यामुळे मला बिना गाईडचं सोडलं आहे. म्हणजे कुठल्या पण ग्रुपला जाऊन जॉईन व्हा मित्रांनो. तर कारण गाईडची फी 2000 रुपये एका दिवसात वयनं खाली यायची ग्रुप बरोबर, आणि मी एकटा काही 2000 देणार आहे. आणि जर तुम्हाला तिथं वयती मुक्काम करायचा असेल तर ती फी 3000 होती, अशा प्रकारची आहे. तर आपण चाललोय बिना गाईडचा. मित्रांनो, तर पास वगैरे पण बनवून घेतलं इथं. तर निघतोय भावांपासून आपण आता. चला वयती जायचे आपल्याला जुको व्हॅली. चला, रोड खराब आहे म्हणतात, बघूया कसा रोड आहे काय आहे. ते कळलंच मला. आईच्या गावात तिथलंच खराब चालू झालं. कॅमेरा टाईट ठेवलं पाहिजे, ओके. बाकी काय नाही, मोबाईल कॅमेरा आणि ह्याची मेमरी पण फ्री करायला पाहिजे जरा कॅमेराची, ओके. अशा प्रकारचा खराब रोड आहे, 8 किलोमीटरचा. मित्रांनो, तो तुम्हाला अशा कॅम्प साईट पण भेटतील, असे छोटे छोटे हंट केलेले आहेत, आणि पूर्ण खराब रोड आहे, हो जंगली रोड आहे. ते कुठनं गेले, एक जण चालत गेले, 2 जण, ते काही दिसा नाहीत इतके वेळ चालय. लय पण पुढं नसतील गेले, ते कुठं गेले ते दिसा नाहीत. पण ते पोरांनी त्याला जंगली रोडनी घेऊन गेले शॉर्टकटनी. चलो, जुको व्हॅली दिसतंय का तुम्हाला? चलो ब्रो. मित्रांनो, तर अशा प्रकारे चाललोय आपण, ओके. ते तुम्हाला म्हणलं ना चालत आलेली इथपर्यंत आली ती, ते चालत टूर काढतात सगळं कर्नाटकची. मित्रांनो, तर पावडर मॅन झालो मी पाप, एवढा डेंजर कुठं. हो, अवघड रोड आहे इकडे यायचा.
मित्रांनो तर बॅग पडाय लागल्या होत्या त्या बांधल्या आणि निघालोय आता पुढे बघा लई दडदड आणि पुढे एक गाडी आहे ती मेन म्हणजे जायसाठी मी थांबलो होतो नाही तर सगळा फुफुटा उडवत हा भाऊ कसं दिसतंय तुम्हाला मला माहीत नाही आहे पण हाय तर डेंजर खतरनाक रोड आहे असा तरी पाहिजे जावं रोड नाही तर तसला नुसती गोटं आलेलं तर काय हे सगळं झटकं बघतात ओके 8 किलोमीटरचा रोड आहे किती किलोमीटर आलो काय माहिती 20वा गावामध्ये काल आपण मुक्कामाला होतो मित्रांनो आणि तिथनं आपण नव्हे पुढं आलो आहे आज निघालो आहे आपण जुको व्हॅली एकदम फेमस पर्यटन स्थळ आहे नागालँडमधलं तर ती मला मिस नव्हतं करायचं त्यासाठी नाही तुम्हाला 9 किलोमीटरचा ट्रॅक करून जायला लागतं आहे बघूया आपण ट्रॅकचं पण काय होतं मेन म्हणजे इथं गाईड लागतं आहे तर मी काल बरोबर त्या चेक पॉईंटला जीव थांबलो होतो तो एकटा होतो बजेट कमी होतं त्यामुळे त्या पोरांनी आपल्याला गाईड बीड काहीच नको म्हणला जावा तुम्ही एकटाच तुमच्याकडून नाही पैसे घेत गाईडचे अशा प्रकारचं आहे चलो मित्रांनो ते एकदम खूप असं जंगल लागलंय बाबू कसला हा रोड हो 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 मित्रांनो तर अशा खुंका जंगलात पुढं कोण नाही पाठीमागं कोण नाही आता मी आहे नागालँडमध्ये नागालँडच्या मी एका आदिवासी भागात आहे चाललो आहे आपण जुको व्हॅली पाहिला तर एक खूप भारी व्हॅली आहे ती पाहिलं चाललो आहे दरी तर नागालँडमधली सर्व फेमस रोड एकदम खराब आहे आणि कोणच नाही आहे पुढं कोण नाही पाठीमागं कोण नाही आली बाबा गाडी वा ह्याला विचारू कितना दूर आहे कितना दूर है सर कितना दूर और 2-3 मिनट है 2-3 मिनट में आ जाएगा ओके ओके थैंक यू मित्रांनो झटकं खाऊन गेलो 2-3 मिनिटच राहिले आता चलो मित्रांनो तर हे झाड बघा किती जुनं असेल त्याचा बुंदच बघा कसला आहे हो पाईन ट्री शेवाळ बिवाळ लागलंय 1000 वर्षापेक्षा जुनं असणार आहे ओके चलो चलते हे मित्रांनो तर फायनली पोचलोय आपण जुको व्हॅलीला बाईक पार्किंग बोल मित्रांनो तर पोचलोय आता आपण इथनं असा रोड आहे बघा झाडं बिडं पडलेली अशा प्रकारे
तर इथनं वरती चालत जायचे. असा आपला ट्रॅक राहणार आहे. इथनं 8 किलोमीटरपर्यंत झटकं खात आलो आणि आता पुढं इथनं पुढं जायचं आहे चालत. ओके चलो मित्रांनो, तर फायनली निघतोय आता इथनं. तर हे पाहू शकता एवढी लोक जमली सगळी. आपण एकटाच 2 व्हीलरवर आलोय सकाळपासून, कोण चाललं नाही. एक भाऊ त्याची जिक्सर गाडी होती तर इथं गाडी तिथंच लावून आलाय अशा प्रकारची आहे. तर चला अशा प्रकारचं आहे दगडातनं प्रवास करायचा. जुको व्हॅली काहीतरी नवीन दाखवतोय तुम्हाला. सबस्क्राईब नक्की करा. ओके, वे टू जुको व्हॅली. ओके मित्रांनो, तर पहिल्या टप्प्यातला प्रवास नाही असा पूर्ण जंगली रोड आहे आणि पातळ असा रोड आहे. तुम्हाला हे आसामचा ग्रुप भेटला आहे, त्यांच्याबरोबर प्रवास करतो मी. ओके चलो. हां मित्रांनो, काही वेळ आल्यानंतर असं दमतंय माणूस, असं थांबतंय दमून. बाकीची माग आहेत, आम्ही दोघंच पुढं आलेलो आहे अशा प्रकारे. बाई सांस फुल गई क्या? अभी तो शुरू किया है अभी तो शुरू किया है. चलो. और तो बहुत मित्रांनो, तर सकाळपासून काही खाऊन नाही आलो मी आणि इथं भेटल अशा आशेने आलो होतो. तर इथं काही भेटलं नाही. ते हे भाऊ आपल्या आसामचे, तर ह्यांनी आपल्याला बिस्किटचा पुडा दिला एक खाण्यासाठी. तर थँक्यू भाई. ओके ओके, आ जाओ वन फ्रेम में, इसका स्क्रीनशॉट निकालूंगा मैं. आ गई. चलो चला चालतं मी तर न बिस्किट खात खात जातो आता वरती. चलो मित्रांनो, तर सपाट रोड संपून शिड्या लागल्यात आता. जाऊया. मित्रांनो, लय खतरनाक रोड आहे, पूर्ण चढ आहे. हां, आणि डोंगरातनं शिडे बनवून केलेलं आहे. पाहू शकताय आता किती खालनं आलोय. ते दिसतोय का भाऊ? पहिला टप्पा लय अवघड आहे. लुडाकला तर खालीच गेलाय. ओके, हर महादेव मित्रांनो. तर मी आहे आता नागालँडमध्ये चाललोय आपण जुकू व्हॅलीकडे. इतकं कठीण रोड आहे भाऊ, डेंजर असा. ही पाहू शकताय अशा प्रकारे चढत यायचं डोंगरातनं. दमलो पार. एक टप्पा थांबलो होतो एका जागेवर, तेव्हा आता अशी की एनर्जी आली, नाही तर पार पिंगलो होतो मी. तुम्हाला दाखवलं मी जुकू व्हॅली कशी आहे, पण मंजिल से ज़्यादा रास्तों की मजे आ रहे हैं क्योंकि रास्ते हमारी फाड़ रहे हैं. तर अशा प्रकारे आहे. मी सोलोच आहे, बाकी सगळे ग्रुपमध्ये आहेत. अशा प्रकारे आपला हा भाऊ आसामचा ग्रुप आहे, त्याला मी जॉईन होऊन चाललो आहे त्यांच्याबरोबर. म्हणजे बोलत जाता येईल अशा प्रकारे आहे. तर चला, पाहू शकता किती खतरनाक आहे. 1 किलोमीटरचं नुसती चढत जायची डोंगरावरून. चला मित्रांनो, भेटूया पुढं जुकू व्हॅलीपाशी. मित्रांनो, तर फायनली मधल्या टप्प्यात आलेलो आहे. हे पाहू शकता अशी व्हॅली दिसते इथनं अजून एक टप्पा चढून डोंगर चढून वरती जायचे आणि मग आपल्याला सपाट लागणार आहे अशा प्रकारचं आहे. तर भाऊ एक फोटो काढतोय आपला. मित्रांनो, तर फायनली आलोय वरती जवळ. बाई कैसा लग रहा है आपको? एकदम थोड़ा थकान फील हो रहा है, बट मजा आ रहा है. हालत खराब हो रही है. एकदम पतला. आज मजा बहुत आ रहा है. मजा बहुत आ रहा है. तर मित्रांनो, हे बघा. आप ये दे देना. हो येस. ओके. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आलोय आता निम्म्याच्या वरती. ह्याला चार्जिंग नाही आहे, मेमरी नाही आहे मेन तर कॅमेराला. ओके चलो. एकदम छोटा रोड आहे आणि 2 जण पण येऊ शकत नाही सोबत. इकडं पाहिलं तर खाली खोल दरी. मित्रांनो, इथे एक पॉइंट आहे. इथं नाही वरती चढायसाठी रस्सी बांधली. रस्सीच्या मदतीने चढावी लागते अशा प्रकारे. हालत खराब झाली माहिती. ओके चल, हे बघा कशी स्ट्रगल काय त्यात.
दे टांगो दे करेक्ट मारबी हा आम्ही ठेवलोय तो वरती चढतो एवढं काय अवघड नाही आपल्यासाठी 2 मिनिटाचं काम आहे लाठी की करबी लाठी दे धरे धरे होल्ड इट इधर हम के क्या हो कैच ए स्टॉप একদম লাস্টে লাগাইলে যত গাঁৱৰ মানুহ সবাই রেডি তারপরে मित्रांनो तर 1.5 किलोमीटरचा एकदम स्टीप चढल्यानंतर ना आपल्याला असा व्ह्यू दिसतोय जुको व्हॅलीचा. तिकडून आलोय ते बारके बारके घर दिसतात का तिथं काल मुक्कामाला होतो तिथनं आपल्या गाडीने त्या लाल ह्याच्यापर्यंत आलो लाल इथनं इथपर्यंत अख्खं जंगल चढून आलो होती. तर चला इथं बसूया थोडा वेळ आणि मग निघूया. पहिले कॅमेराची मेमरी फ्री करतो फुल झाली मेमरी. मित्रांनो तर व्ह्यू पॉइंटला व्ह्यू पाहिल्यानंतर आपण चाललोय आता वे टू जुको व्हॅली. जुको अशा प्रकारची आहे अशा प्रकारचा रोड आहे जाण्यासाठी. तर तुम्हाला मी इंस्टा 360 मध्ये दाखवला याचा शॉट. ओके जास्त टाइम नाही राहिला कॅमेरात माझ्या. तर चला एक पहाड चढून परत माघारी येणार आहे कारण सेमच आहे हे. असे गवत आहे आपल्या हे जे असतात बांबूची झाडं असतात ना तशापैकी झाडं आहेत बाकी काही नाही. मित्रांनो तर असा पॉईंट आलाय आता की तिथं नाही रस्ती पकडून खाली जायला लागते. पाहू शकताय अशी रस्त्याची गरज नाही वाटत मला. ते जाऊया आपण अशा प्रकारे. मित्रांनो तर आता इथनं खाली उतरायचे असं तर रस्ती पकडून जायचे. बघूया रस्सी पकडूनच जाऊया कारण काही घसायला तर काही सांगता येत नाही. तर चला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो तुम्हाला. रस्सी पकडली आता. एवढी काही गरज नाही आहे. ओ सर धीरे धीरे. मित्रांनो तर त्या डोंगरावरून आलो होतो आता ह्या डोंगरावर जायचे. असं वरती चढत जायचंय. मित्रांनो पूर्ण डोंगर ही अशा बांबूसारख्या झाडांनी बनलेले आहेत आणि त्यातनं रोड चाललाय आणि असंच फिरत जायचंय पूर्ण व्हॅली क्रॉस करून आपल्याला असे झाडाचा व्ह्यू भेटणार वरती जाऊन असं काहीतरी. तर चला मला वाटतंय रिटर्न फिराव. लय लांब आलो मी.
এদিকে তাকাও মা। मित्रांनो तर फायनली आलोय आता जाऊन जुको व्हॅलीला. आता आपण परत आलोय इथनं व्ह्यू पॉईंटला. तर तिथं दिसतंय तिथपर्यंत आपल्याला ती बिल्डिंग दिसते, तिथपर्यंत आपल्याला नाही उतरून जायचंय सगळा डोंगर जंगलातनं. आणि मग तिथं जे गाव दिसतंय तिथं आपल्याला जाऊन जेवण करायचं. व्ह्यू येतो व्हॅलीचा एक नंबर. मित्रांनो तर हा मिड पॉईंट होता. तर ह्या मिड पॉईंटला परत आलो. इथनं पाहू शकताय व्ह्यू पॉईंट पण म्हणतात त्याला. तर चला निघतोय आता खाली. ओके 12 वाजल्या मित्रांनो. बताओ चला चाललो आता मी खाली. आता खाली जायला असा रिस्की रोड आहे. खाली जाताना तसे दम बिम नाही लागणार, पण फक्त घसरायची भीती, घसरू नाही एवढंच आहे, बाकी काही नाही. चलो 2 मिनिटातच खाली दाखवणार मी. 2 मिनिटापेक्षा जास्त नाही. पडलं बिडलं तर जास्त नाही तर नाही. ओके चलो. हो गेलो होतो आता. कॅमेऱ्यात लक्ष देणं चुकीचं आहे. ह्याच टप्प्यात घसायला असतो मी. चला लय संपवलं मी. 2 मिनटं केलं होतं ती पण संपलं. चलो मित्रांनो तर पायऱ्या पण नाही आहेत. हे बुड आहेत ह्याची. बुड म्हणजे मुळे आहेत ह्याच्या झाडाच्या. अशा प्रकारे रोड आहे. अरे असे दमतात. मित्रांनो तर परत मिड पॉईंटला पोहोचलोय. मित्रांनो तर फायनली खाली आलोय आता. आणि आपली झाली जुको व्हॅलीची ट्रिप. इथं शेकायला ही पण आहे, शेक पण आहे आपली गाडी इथे. चलो बाय बाय. 6 सेकंद राहिलेत. चला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओमध्ये अजून पण असेल पुढं. चला पाहूया. मित्रांनो तर अशा प्रकारे इथं लाकडं तोडली जातात झाडं आणि ही बनवले जातात लाकडी पीस. एकदम आयताकृती. आयला झटका लय डेंजर लागला मला. अवघड आहे हो. जुको व्हॅली नॉट इझी. चलो मित्रांनो तर निघालोय आता खाली. रोड लय खराब होता मागाशी. तर कॅमेराची बॅटरी ही आपलं मेमरी फुल झाली होती, ती फ्री गेलीच नव्हती. तर तुम्हाला दाखवतो आता. अवघड पॅच आला तर परत. ओके चलो. भूक लय घाण लागली मला. तर मला आतनं पोटातनं कळवा यायला लागलाय. मित्रांनो तर फायनली खाली चाललोय. लय खराब रोड आहे. मेन तर काय होतं, जी खालची बॅग आहे आपली सामानाची, ती बॅग खाली घासती. ती फाटलीच असणार खालनं. अच्छा गावात लयच खराब रोड आहे. थोडा थिरका पण नाही आहे की 1-2 किलोमीटरचा, 8 किलोमीटरचा खराब रोड आहे बाबू. चलो तुम्ही येताना पाहिलंच असेल कसं खराब आहे. चला आता काय प्रॉब्लेम आला तरच कॅमेरा ऑन करेल, नाही तर नाही डायरेक्ट खाली गेलं. मित्रांनो तर बॅग पडायला लागल्या होत्या. तर ह्या भावांनी मदत केली. तरी ओके ओके. नो 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 I will go. I will eat something down there and I will fix it. Okay. Thank you. Nice to meet you. Nice to meet you. Okay. मित्रांनो तर गाडी बंद पडली. अच्छा गावात पूजा चालू. बघा आता बॅग कशी घासते, तुम्हाला आवाज येईल. बॅग फाटणार. बॅगच नवीन घ्यायला लागणार बहुतेक खालची.
मित्रांनो तर फायनली पोचलो आपण आणि इथं काय केलं इथल्या सगळ्या बॅग उतरून इथंच ठेवल्या. आता संध्याकाळी परत इथंच येतं टेंट लावून मुक्काम करायला. पहिलं तर मित्रांनो तर आलोय वरती जाऊन. आता इथं जेवण करण्यासाठी आलोय. तर फ्राईड राईस आहे तर फ्राईड राईस घेऊन खाऊ आणि अजून काय ते घेऊन जाऊ ब्रेड वगैरे संध्याकाळच्याला. काल मी उपाशी असल्यागतच होतो. काल फक्त 2 रोट्या खाल्ल्या होत्या आणि एक भेळ खाल्ली होती. बाकी काहीच खाल्लं नव्हतं. अशा प्रकारचं होतं. तर बघूया आता फ्राईड राईस कसं लागतंय काय होतंय. मग त्यानंतर ना बघूया वरती गेलो. ओके परत काल थांबलो होतो तिथंच थांबतोय मी. आता मी काय बोलतोय हे मलाच का नाही. मी इतका भुकेला माहिती का. मित्रांनो तर फ्राईड राईस खातोय आता. लय भुकेला होतो पण 100च्या मानाने क्वांटिटी थोडीच आहे. पाहूया दुसरं काय ते खाऊ चहा बरोबर. अशा प्रकारचं आहे. ओके मित्रांनो तुम्ही इथं देखील जुकू व्हॅलीला जात असाल तर इथं विसामा म्हणून एक गाव आहे. त्या गावातच तुम्हाला हॉटेल भेटेल. मी बसलोय ती विसामा या गावामध्येच तुम्हाला हॉटेल भेटेल. तिथनं तुम्ही स्लिपिंग बॅग पण रेंटवर घेऊ शकताय. टेंट पण घेऊ शकताय. कारण वरती जाऊन तुम्हाला नाही नुसतं टेंट दिला जातो. त्याच्याकडं स्लिपिंग बॅग नसतात. असल्या तरी एकदम खराब क्वालिटीचे असतात. म्हणजे लई जणांनी वापरलेले असतात. त्यामुळे नव्हे तुमचे स्वतःच घेऊन जावा. अशा प्रकारे इथनं नाश्ता करून जावा आणि इथनं पार्सल पण घेऊन जावा तुम्ही. 100 रुपयाला फ्राईड राईस आहे ते पार्सल पण करून देतात. अशा प्रकारे आहे. आणि इथं स्लिपिंग बॅग क्या रेंट क्या आहे भाई. स्लीपिंग बैग का रेंट क्या है. रेंट 100 और टेंट का ओके ओके मित्रांनो तर स्लीपिंग बॅग तुम्हाला 100 रुपये भाड्याने भेटेल एक आणि टेंट 400 रुपये भाड्याने एका दिवसासाठी भेटेल इथनं. अशा प्रकारचं आहे. तर आता मी एक फ्राईड राईस वाढला आहे. मला काहीच झालं नाही ते एवढी शायनी. आता मी चहा मागवला आहे. चहानेही खातो ब्रेड. ओके मित्रांनो संध्याकाळच्या खाण्यासाठी पण इथनंच घेतलंय. एक शेवचं पॅकेट घेतलंय आणि एक आपलं हे घेतलंय ब्रेडचं आणि दुसरं काय घेतलंय अजून एक चक्कीचं पॅकेट घेतलंय. सगळं मिळून 230 रुपये झालं. चलो बाई. ओके मित्रांनो तर फायनली आलोय आता इथं. तर इथं टेंट लावूया आणि मग आपलं झोपूया. कटाळा आला मला असतं लय. अशा प्रकारे एवढे तर टेंट पण बसवायचं सगळंच बसतंय पण त्रास होतो थोडा. ओके चलो बॅग बाहेर काढतो माझ्या पहिल्या. मित्रांनो तर भाऊ गाडी चालवून पाहतोय आपले. ओके गिरा मत देना भाई मेरे को बहुत दूर जाना है. पक्का है ये पक्का. अरे noob man. अरे दे. noob. गियर न्यूटन करो. छोड़ दो क्लच छोड़ दो चली जाएगी ऊपर आराम से. You don't have the confidence in your driving. चलो नहीं होगा आपसे रहने दो. रेस पकड़ो. हाँ डालो गियर. किधर गया वो. तो मैं गया घुमा ही नहीं था. खाली मैंने टच करके गया था नागालैंड. अभी मैं खोनोमा भी गया था. ये फिर ये आपका कौन सा था हॉर्नबिल भी गया था. अभी जुको भी गया. ऑलमोस्ट मैंने सारे पॉइंट कवर कर लिए. राउंड ट्रिप ना. हाँ ओके ब्रो. You're from Maharashtra? हाँ यस. I'm from Pune. Pune? Oh, अच्छा.
It is a very strong band. Your guide. Actually, they don't allow. मित्रांनो तर इथं आपण टेंट लावलाय इथं आणि इथनं एकदम सनसेट व्हायला लागलाय. पाहू शकताय सनसेटचा व्ह्यू कसा आहे आणि इथनं चंद्र बघा कसला डेंजर दिसतोय. आणि हे इथं शेकतोय आम्ही. या 2 मुली मेघालयच्या आहेत आणि एक इथले. त्यांना गाडी भेटा नाही जायसाठी ते त्यांना जायचे कोहिमाला. वाव. मित्रांनो तर इथं शेकत होतो आता. तर ह्यो एक भाऊ आहे आपला. ह्यांनी राहायची सोय केली ना. आहे की देखो भाई इधर तुझू. तर मित्रांनो अशा प्रकारे आता टेंटच लावलाय आणि अशा प्रकारे टेंटमध्येच थांबलोय. त्यामुळं काय आपल्याला कडून पैसे घेणार नाहीयेत. तर चला बाय बाय. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही कुठनं व्हिडिओ पाहताय ते कमेंटमध्ये नक्की सांगा. सगळ्यांच्या कमेंटला मी रिप्लाय देणार ह्या व्हिडिओच्या. चला बाय बाय.